नमस्कार, गोजरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपल्याला करायची आहे संक्रांतीसाठी छानपैकी अशी टम्म फुगणारी पोळी आणि नवशिक्यांना देखील करता येईल अशा प्रकारच्या पोळ्या आणि संपूर्ण स्वयंपाक करणार आहोत. आणि ते देखील आपण चुलीवरती बरं का. चुलीवरची झणझणीत तरेबाज अशी कटाची आमटी आणि जिभेवरती विरघळतील अशा पुरणपोळ्या. आणि नवशिके देखील चुलीवरती असा स्वयंपाक करू शकतील इतक्या छान पद्धतीमध्ये थोड्याशा टिप्स आणि पुरणपोळीचा आस्वाद आज आपण करणार आहोत. तर पुरणपोळीचं पुरण शिजायला घालताना असं पसरट भांडं घ्यायचं, कधी पण असं उभट भांडं घ्यायचं नाही, म्हणजे छानपैकी अशी मोकळी डाळ शिजली जाते आणि त्याच्यामुळे पटकन देखील शिजली जाते. तर आता आपली चूल पेटत आहे. आता आपण भांडं ठेवून घेऊया. आता आपण भांड्यामध्ये पाणी टाकून घेऊया. साधारण आपण 4 तांबे यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि पाणी थोडंसं जास्तीचं वापरायचं, कारण की आपल्याला कटाची आमटी देखील करायची आहे. म्हणजे आमटीसाठी पाणी उपयोगी येतं आणि डाळ देखील छान मोकळी शिजली जाते. तर आपण झाकण ठेवूया आणि पाण्याला चांगलं आधण आणूया. तर आपण हरभरा डाळ ही स्वच्छ पुसून घेतलेली आहे. काही जण धुवून देखील घेतात, कारण की याच्यावरती पावडर वगैरे असली तर स्वच्छ आपण कपड्याने पुसून घेतलेली आहे. आणि आपलं पाणी पाहू शकता छानपैकी असं उकळलं आहे पाणी. झटपट स्वयंपाक कसा करायचा ते पाहूया आज आपण. तर डाळ आपण थोडीशी हलवून घेऊया आणि चांगली आता शिजवून देऊया. तर आपण इथे कांदे घेतलेले आहेत आणि खोबरे घेतलेले आहे आणि हार चांगला पडलेला आहे. आता हारेमध्येच आपण खोबरं भाजून घेऊया आणि कांदे टाकूया भाजायला. चांगले काळसर कांदे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आणि दुसरीकडे आपण पाणी देखील ठेवूया. जे पाणी गरम होईपर्यंत आपण आमटीचं वाटण काढूया. तोपर्यंत आपण वेळ न घालवता पीठ मळून घेऊया, जे पीठ चांगलं भिजलं जाईल. तर डाळ आपली मधून मधून थोडीशी हलवत राहायची आहे, म्हणजे एकसारखी शिजली जाईल. आणि आपले कांदा आणि खोबरं चांगलं भाजलं आहे. आता ते काढून घेऊया आपण. परातीमध्ये पाणी टाकून घेऊया. चवीनुसार मीठ आणि पाण्यामध्येच मी थोडंसं तेल टाकणार आहे. आता यामध्ये आपण पीठ टाकून घेऊया. तर गव्हाचं पीठ आपण चाळलेलं आहे. थोडीशी हळद टाकूया, म्हणजे हळद टाकल्यामुळे पोळ्या चांगल्या पिवळसर दिसतात. आता पीठ आपण चांगलं मळून घेऊया. दररोजचं आपण जसं चपातीला पीठ मळतो त्या पद्धतीमध्ये न मळता थोडंसं सैलसर मळायचं, म्हणजे पोळ्या चांगल्या लाटता येतात सरसर. पाणी एकदम पण घालायचं नाही, पाण्याचा अंदाज घेत घेतच आपण पीठ मळून घ्यायचं आहे. तर चांगलं मळलं आहे. आता यामध्ये आपण थोडंसं तेलाचा हात घेऊया आणि पुन्हा एकदा मळून घेऊया, म्हणजे पिठाचं आवरण कडक होत नाही. पोळ्या लाटताना छान मऊसूत पोळ्या होतात. आता आपण झाकण ठेवूया. तो आमटीसाठी वाटण काढलेलं आहे. कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत आपण. लसूण सालीसकटच घेतलेला आहे. आलं घेतलेलं आहे. हिरवी मिरची, खोबरं आणि कांदा घेतलेला आहे भाजलेला. भाजीसाठी थोडंसं आलं आणि थोडंसं लसूण पाकळ्या आणि हिरवी मिरची, थोडंसं जिरं बारीक वाटण करून घेऊया. आलं ठेचून घेते थोडंसं. आणि भजी हिरव्या मिरचीतली म्हटली की थोडीशी झणझणीत चांगली लागते. तर तुमच्याकडे जर ओवा असेल थोडासा तर ओवा देखील घाला भजीमध्ये. तर आपलं वाटण येथे भजीचं वाटण येथे तयार झालेलं आहे. काढून ठेवूया आता. आणि आता आपण आमटीचं वाटण करूया. तर आलं ठेचून घेऊया. थोडेसे कांदे ठेचून घेऊया. मोठे मोठे जर कांदे असेल ना तर असे थोडेसे टेचायचे आणि मगच घालायचे, चुलीमध्ये भाजायचे. कांदा चेचल्यामुळे चांगला बारीक वाटला जातो आणि तसा वाटायला गेला तर मग पटकन वाटला नाही जात. खोबरं टेचून घेऊया आणि चांगलं असं काळसर करून घ्यायचं खोबरं, म्हणजे आपली कटाची आमटी खूप छान होते चवीची. त्याच्या काड्या देखील टाकूया. आता थोडंसं पाणी टाकायचं यावरती आणि चांगलं असं बारीक करून घ्यायचं. असं वाटण काढून आमटी तुम्ही नक्कीच संक्रांतीच्या दिवशी करून पहा, खूप छान होते चवीची. तर चांगलं बारीक वाटण करून घेऊया आपण. तर आपलं वाटण चांगलं बारीक वाटलं आहे पाहू शकता. आणि असं काळच वाटण करायचं, म्हणजे आमटी खूप छान होते चवीला.
हे पहा, आता पाट्यावर वंटा आपण पाणी काढून घेऊया. तर बटाट्याची भाजी करण्याकरता इथे 2 बटाटे घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि ही किसणी आहे पहा, आणि पटकन होतात बटाट्याची भाजी आणि काप देखील छान होतात. झटपट आपल्याला करायचं असेल तर असं किसणीने काप करून घ्यायचे. हे पहा, आता यामध्ये आपण पाणी टाकूया आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. आता या काप जे केलेले आहेत त्यामध्ये आपण पाणी टाकूया आणि पाण्यामध्येच ठेवणार आहोत, म्हणजे काळसरपणा येणार नाही बटाट्यांना आपल्या कापांना. आता आपण भजीचं पीठ तयार करून घेऊया. आता इथे बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे. आता आपण जे वाटण काढलं होतं ते टाकून घेऊया. थोडीशी हळद, चवीनुसार मीठ. आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. पाणी एकदम पण टाकायचं नाही आहे, थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, कारण आपल्याला जास्त पातळ पण करायचं नाही आहे. व्यवस्थित बटाट्याला मिश्रण हे लागलं गेलं पाहिजे. आणि बेसन पीठ हे चाळूनच घ्यायचं, म्हणजे गुठळे अजिबात होत नाही. व्यवस्थित पीठ सैलसर असं छान तयार होतं. अशा पद्धतीमध्ये आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, व्यवस्थित बटाट्याच्या कापांना लागलं पाहिजे व्यवस्थित पीठ. तर आपली डाळ इथे चांगली शिजली आहे आणि चांगली मऊसूत शिजून द्यायची, म्हणजे वाटायला देखील त्रास होत नाही अजिबात. हे पहा, अशी छान शिजली ना मऊसूत, मस्त डाळ होते. आणि सावकाश शिजून द्यायची. पटपट पटपट शिजवली की मग मोठ्या मोठ्या जाळावरती जर शिजवली पटपट तर मग व्यवस्थित शिजत पण नाही ती आणि एकसारखी शिजत नाही, आणि मग वाटायला देखील आपल्याला त्रास होतो. तर चांगली सगळी तयारी करून घ्यायची. आपण डाळ शिजेपर्यंत पीठ मळून घेतलं, भजीचं तयार करून घेतलं, आमटीचं वाटण वाटलं, तोपर्यंत आपली डाळ इथे चांगली शिजली आहे. डाळीमधलं आपण पाणी काढून टाकूया. आता आपण इथे पातेलं घेतलेलं आहे आणि पुरणाची चाळणी घेतलेली आहे. आता यामध्ये आपण ही डाळ निथळून घेऊया. आपली चांगली नितळली आहे आणि थोडीशी डाळ आपण ठेवूया, ते पुढे सांगेल मी कशासाठी. आता डाळ आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे. त्यातला एक ओलावा थोडासा कमी होईल. जर ओलावामध्येच जर आपण गूळ टाकला तर मग अंदाज चुकतो आपला गुळाचा. तर इथे मी अर्धा किलो डाळ घेतलेली आहे. आता आपलं डाळ देखील चांगली परतली गेली आहे, कोरडी कोरडी झाली आहे. आता आपण गूळ टाकूया. गूळ शक्यतो फोडून घ्यायचा, म्हणजे लवकर परतला जातो. तर इथे अर्धा किलोला आपण थोडासा कमी गूळ घेतलेला आहे. आता परतून घेऊया आपण चांगलं. हरभऱ्याची डाळ ही जड असते, त्याच्यामुळे थोडीशी बडीशेप घातली की मग ती पचायला हलकी होते आपली पुरणपोळी. त्याच्यामुळे बडीशेप घालायची आणि विलायची आपली स्वादासाठी. आता हे बारीक करून घेऊया आपण. तर आपलं वाटण इथे झालेलं आहे आणि ते विलायचीचं साल आपण बाजूला काढून टाकायचं आणि ही विलायचीची पूड घ्यायची फक्त. तर डाळ आणि गूळ चांगलं एकजीव झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला जे आपण बडीशेप आणि विलायची वाटली ती टाकून घेऊया, म्हणजे चांगली परतली देखील जाईल. आणि थोडंसं चवीनुसार आपण मीठ देखील टाकायचं आहे पुरणामध्ये, म्हणजे पोळी अजिबात फुटत नाही. आणि थोडीशी हळद देखील घालायची आहे, म्हणजे पुरणाला कलर चांगला येतो. आता सगळं एकजीव आपण करून घेऊया आणि चांगलं परतून घेऊया. आणि पुरण हे सतत परतत राहायचं आहे, म्हणजे खाली लागत नाही. आता एकसारखं परतलं नाही तर मग खाली लागू शकतं पुरण. आता पुरण पाहू शकता आपलं छानपैकी असं पातळसर झालेलं आहे. आता सारखं परतून घेऊया आपण आणि एकसारखं परतायचं, नाही तर मग असं ठेवायचं गॅसवरती किंवा चुलीवरती आणि दुसरी कामं केली तर मग खाली लागू शकतं पुरण. म्हणून सारखं पुरणापाशीच थांबायचं आणि व्यवस्थित पुरण हे परतून घ्यायचं आपली डाळ. आणि बडीशेप आपण टाकलेली आहे ना, त्याचा सुवास खूप छान येतो आणि त्यामुळे पोळ्या देखील रुचकर लागतात खायला आपल्याला. ते चांगलं तयार झालेलं आहे. हे पहा, छानपैकी असं घट्ट झालेलं आहे आणि आपण जेवढा गूळ घेतला होता तेवढा बरोबर झालेला आहे. हे उन्हातलं घ्यायचं आणि असं उभं करून ठेवायचं, तर असं उभं राहतं, असं डुलत नाही, हालत डुलत नाही. जर असं पडलं खाली तर मग समजायचं आपलं पुरण पातळ आहे, पोळीसाठी व्यवस्थित नाही आहे, मग अजून थोडंसं परतायचं. तर हे चांगलं आपण परतून घेतलेलं आहे. हे पहा, छानपैकी असं तयार झालेलं आहे. आणि डाळ चांगली शिजवल्यामुळे वाटायला देखील त्रास होत नाही आणि पुरण देखील आपलं छान होतं. आणि हळद टाकल्यामुळे कलर देखील सुंदर आलेला आहे. ज्या ताटात आपण गूळ काढला होता त्यामध्येच आपण हे पुरण काढून घेऊया, म्हणजे पुरण थोडंसं थंड होईल, वाटायला आपल्याला येईल बरं. तर इथे आपण तांदूळ घेतलेला आहे.
हे इंद्रायणी तांदूळ आहे आणि भात आमटी जर करायची असेल तर इंद्रायणी तांदूळ हा थोडासा चिवट असतो, त्याच्यामुळे इंद्रायणी तांदूळ छान लागतो खायला. आता तांदूळ आपण स्वच्छ निवडून घेतलेला आहे, आता धुवून घेऊया. तर भाताला आपण पाणी ठेवलं होतं, छानपैकी आदन आलेलं आहे. आता तांदूळ आपण टाकून घेऊया. आता चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया आणि थोडंसं तेल टाकूया. थोडंसं आपण ढवळून घेऊया, म्हणजे छानपैकी भात मंद आचेवरती होईल. भाताला आपली चांगली उकळी आलेली आहे आणि थोडंसं आपण हलवून घेतलेलं आहे, म्हणजे एकसारखा तांदूळ शिजला जाईल, गच्च होणार नाही. त्याच्यामुळे आपण तेल टाकलेलं आहे. तर आमटीला आता भांडं ठेवूया. ते मसाले काढलेले आहेत. गोडा मसाला, काळा मसाला, घरगुती लाल तिखट आहे आणि हा घरगुती आपला काळा मसाला नेहमी करतो आपण तो, आणि हळद. एवढेच मसाले घेतले आहे. आणि आमटी म्हटली की झणझणीत पाहिजे बरं का. तर आपण तेल टाकून घेऊया. आता आपण मोहरी टाकूया, थोडीशी जिरे. सर्व मसाले घेतले आहेत ते टाकून घेऊया. मसाले चांगले तेलावरती परतून घ्यायचे आहेत, म्हणजे आमटीला तरी देखील छान येते. मसाले तेलावरती चांगले परतले आहेत. आता आपण जे वाटण काढलं होतं ते वाटणाचा गोळा टाकून घेऊया. आता वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे तेल सुटेपर्यंत. आता आपण थोडासा कढीपत्ता टाकूया आणि पुन्हा परतून घेऊया. आमटीचं पाणी टाकूया आपण वाटणाचं. झाकण ठेवूया. तर आपण झाकण काढूया आणि पाहू शकता छानपैकी आपला मसाला इथे परतला आहे. तेल सुटेपर्यंत चांगला मसाला परतून घेतला की मग आमटी देखील चवीला छान लागते. आता आपण जे कटाचं पाणी काढलं होतं ते टाकून घेऊया. पाणी टाकून घेऊया. आपल्याला जेवढी आमटी करायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. आमटीमध्ये आपण जी डाळ ठेवली होती ती टाकून घेऊया, त्यामुळे आमटी खाताना छान लागते. आता चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया. आता आमटीला चांगली खदखदून अशी उकळी आणूया. वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे आमटी करायला अजिबात विसरू नका. मस्तपैकी गावरान चवीची काळ्या वाटणातली आमटी केलेली आहे. आता आमटीला चांगली उकळी आणूया. पुरण आपलं चांगलं थंड झालेलं आहे वाटण्यासारखं. आता पाट्यावर वंट्यावरती चांगलं वाटण करून घेऊया. आणि डाळ शिजून दिली चांगली की मग पाट्यावर वंट्यावरती वेळ लागत नाही वाटायला. पोळीमध्ये भरता येईल असा गोळा झालेला आहे. आता एका पातेल्यामध्ये आपण काढून ठेवूया. आपलं पुरण इथे तयार झालेलं आहे. हे पहा, छान मऊसूत पुरण होतं. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे पुरण तयार करून पहा. आणि प्रमाण जे सांगितलेलं आहे ते अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तर आता पोळ्या करून घेऊया आपण. तर आपल्या आमटीला देखील चांगली उकळी आलेली आहे. तर छानपैकी आपली पोळीबरोबर कटाची आमटी खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे आमटी करायला अजिबात विसरू नका. मस्तपैकी गावरान चवीची आमटी होते आणि झणझणीत बरं का. आपलं पीठ येते चांगलं भिजलं आहे. आता आपण पोळ्या करून घेऊया. जास्त पण मोठा उंडा नाही घ्यायचा, जेवढी लहान मोठी पोळी पाहिजे त्याप्रमाणे घ्यायची. पिठामध्ये आपण गोळून घेऊया आणि अशी पारी करून घ्यायची हाताने. चांगलं दाबून व्यवस्थित पुरण भरायचं, म्हणजे छानपैकी अशी पोळी गुबगुबीत होते. असं अंगठ्याने दाबायचं खाली आणि पीठ वरती उचलायचं खालच्या बोटांनी आणि असं वरती वरती पीठ घ्यायचं आणि वरचं जे पीठ आहे शिल्लक ते काढून टाकायचं, म्हणजे आपली जाडसर पोळी होत नाही. थोडासा पिठाचा हात घ्यायचा, वरती काढायचं हे पीठ आणि पुन्हा एकदा बंद करून टाकायचं, म्हणजे छान गुबगुबीत अशी पोळी होते. आता पिठावरती आपण लाटून घेऊया. एकसारखी पोळी लाटायची, कडा लाटून घ्यायच्या पातळसर आणि मध्ये फिरवत राहायचं लाटणं फक्त, म्हणजे छानपैकी पोळी होते आपली. अजिबात जाड होत नाही, पातळ होत नाही, एकसारखे पुरण सगळीकडे पसरलं जातं. छानपैकी अशी पोलपट भरून होते पोळी. तर तुम्ही नक्कीच अशा पोळ्या करून पहा, खूप छान होतात आणि चवीला देखील पुरण आपण छान केलेलं आहे. तर आपली पोळी आपली लाटून झालेली आहे. तव्यावरती आपण थोडंसं तेल टाकूया, जेणेकरून पोळी खाली चिटकणार नाही. आता पुरणपोळी टाकूया.
पुरणपोळी लगेचच्या लगेच उलटायची देखील नाही हा. थोडीशी एक बाजू थोडीशी शेकून घ्यायची आणि त्यानंतरच मग उलटायची आपल्याला. तुम्ही नक्कीच असं पुरणपोळीचा स्वयंपाक करताना मी जे स्टेप बाय स्टेप सांगितलेले आहेत त्याप्रमाणे तुम्ही स्वयंपाक करा. खूप पटकन स्वयंपाक होतो. पोळी आता आपण उलटून घेऊया. आता पोळी चांगली खालच्या बाजूने भाजून घ्यायची व्यवस्थित. तर पलटून घेऊया आपण. उलटून घेऊया आपण. काठोकाठ पुरण बसलं की मग छानपैकी अशी टम्म फुगते पोळी. गुबगुबीत पोळ्या इथे तयार झालेल्या आहेत. कटाची आमटी, आपला इथे भात. आता बटाटा हा पाण्यामध्ये ठेवल्यामुळे अजिबात काळसरपणा आलेला नाही. भजीला छानपैकी असं कोटिंग होतं त्याच्यामुळे अशाच पद्धतीमध्ये. आणि यामध्ये आपण अजिबात सोडा वापरलेला नाही. आणि भजीचं पीठ चांगलं भिजून ठेवलं ना, सोड्याची गरज देखील लागत नाही. भजी आपल्याला उलटायची नाही, ती आपोआप सुटली जाते खालून. पहा ते पहा, पीठ चांगलं भिजून द्यायचं. छानपैकी आणि चवीला खूप छान होतात अशा भज्या. आणि फुगल्यात बघा, सोडा न घालता छानपैकी अशी भजी फुगली जाते. तुम्ही देखील असं पीठ आधी ना तयार करून ठेवायचं आणि सगळ्यात शेवटी मग भजी तळायची आपल्या जेवायच्या आधी. मस्तपैकी अशा गुबगुबीत होतात. जशा पोळ्या तशा बटाट्याची भजी देखील गुबगुबीत होतात. हे पहा फुगले की नाही, भारी लागते आणि चवीला. आपले भजी इथे तयार झालेले आहेत, काढून घेऊया. तर आपल्या पुरणपोळी येथे तयार झालेल्या आहेत गरमागरम. कटाची आमटी, भजी छानपैकी टम्म फुगलेल्या, कुरडई पापडी, भात, गुळवणी, वरून थोडंसं तूप आणि पुरणपोळीवरती थोडंसं तूप. आज केलेली पुरणपोळी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.